सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. आज आपण जात आहोत सातारा जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला सज्जनगड पाहण्यासाठी. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत स्वतःच्या गाडीने किंवा एसटीने जाता येते. पायथ्याशी पोहोचताच किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांची वाट नजरेस पडते. ट्रेक सुरू करताच डावीकडे हनुमान मूर्ती आहेत. संपूर्ण मार्गात म्हणजेच किल्ल्याचा पहिला दरवाजा येईपर्यंत एकूण 11 मारुती मूर्ती बघायला मिळतात. त्या ठिकाणांची नावेही मूर्तीच्या खाली नमूद केली आहेत. पुढे पुढे आल्यावर आपल्याला दुसरा मारुती दिसतो. पुढे पुढे आल्यावर आपल्याला चाकळचा दास मारुती दिसतो. माझगाव मारुती. शक्तीची देवता हनुमान वेशीचा रक्षक म्हणून वेशीच्या बाहेर पूजले जात होते, परंतु समर्थांनी त्यांना वेशीच्या आतमध्ये आणून त्यांची पूजा मोठ्या प्रमाणात सुरू केली. प्राचीन काळी या गडावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या गडास अश्वलायनगड म्हणून संबोधले जात होते. या किल्ल्याच्या पायथ्याशी परळी हे गाव आहे, म्हणून या किल्ल्याला परळीचा किल्ला असेही म्हणतात. साधारणपणे अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर गायीचे व मारुतीचे मंदिर आहे. कड्यावरून पडलेल्या गायीच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी झालेली आहे. मंदिरात संवस्त धेनूची मूर्ती आहे. या मंदिरासमोरच मारुतीचे छोटेसे मंदिर आहे. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी 11व्या शतकात केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार हे आहे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार. दरवाजाचे बांधकाम अतिशय अद्भुत आहे. हा किल्ला बराच काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता. 2 एप्रिल 1673 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यातून जिंकून घेतला. पुढे काही पायऱ्या चढून वर आल्यावर गडाचा दुसरा दरवाजा दिसतो, श्री समर्थ महाद्वार. या दरवाजाचे बांधकाम देखील अतिशय सुंदर आणि अद्भुत आहे. दुसऱ्या दरवाजातून वर आल्यावर उजव्या बाजूला एक शिलालेख पाहायला मिळतो. पारशी भाषेतील हा शिलालेख आहे. त्यातच मराठी अनुवाद खाली दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामी इसवी सन 1676 मध्ये या गडावर राहावयास आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील संत मंडळीस आमंत्रण देऊन मोठा समारंभ केला. त्या समारंभात समर्थांनी या गडाचे नाव सज्जनगड असे केले व आपल्या हाताने किल्ल्यावर भगवा झेंडा उभारला. कमानीपासून पुढे चालत आल्यावर डाव्या बाजूला घोडाळे तलाव आहे. हा तलाव प्राचीन काळी घोड्यांसाठी पाणी पिण्यासाठी बांधला असावा. थोडं पुढे चालत आल्यावर उजव्या बाजूला मुक्कामाचे तळे पाहायला मिळते. कमानीतून थोडं पुढे आल्यावर श्री समर्थ सेवा मंडळाचे मुख्य कार्यालय व
धर्मशाळेची इमारत पाहायला मिळते. आता समोर जी इमारत दिसत आहे ते भक्त निवास आहे. या ठिकाणी आपली राहण्याची व जेवणाची मोफत सोय होते. भक्त निवासाच्या समोरच सोनाळे तळे आहे. या तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरत असत. सोनाळे तळ्याच्या बाजूला पेठेतील मारुती मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन काळातील आहे. पेठेतील मारुती मंदिरासमोरच श्रीधर कुटी आहे. यामध्ये समर्थ रामदास स्वामी व श्रीधर स्वामी यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे श्री समर्थ समाधी मंदिर, श्रीरामाचे मंदिर आणि समर्थांचा मठ व शेतघर. श्रीधर कुटी बघून मुख्य फरसबंदी वाटेने पुढे गेल्यानंतर उंच ज्योत्यावर बांधलेला समर्थांचा मठ नजरेस पडतो. समर्थांचा मुक्काम शिवकाळात याच मठात होता. या मठात असलेल्या शेजघराचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे. या शेजघरात पितळी खुरांचा पलंग आहे. या पलंगावर तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले हस्तरेखांकित चित्र ठेवलेले आहे. पलंगा शेजारी असलेल्या स्टँडमध्ये एक कुबडी, गुप्ती, वेताची काठी व सोटा ठेवलेला आहे. कुबडी श्री दत्तात्रयांनी दिली आहे. गुप्तीत फिरंगी तलवार असून ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. स्टँडच्या शेजारी 2 मोठे तांब्याचे हंडे आहेत. या हंड्यांच्या कावडीतून कल्याण स्वामी उरमोडी नदीचे पाणी समर्थांना आणून देत असत असे सांगितले जाते. येथेच समर्थांच्या नित्य वापरातील पाणी पिण्याचा लोटा, पीकदाणी, विड्याच्या पानांचा डबा ठेवलेला आहे. मारुतीने समर्थांना प्रसाद म्हणून दिलेला हुरमुजी रंगाचा फेटा व हिमालयातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मारुतीने दिलेली वल्कलेही येथे ठेवलेली आहेत. शेजघरात अग्निकुंड व प्रताप मारुतीची पितळी मूर्ती सुद्धा आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी येथे देह ठेवला. समर्थ मठाच्या उत्तरेला श्रीराम मंदिर आणि श्री समर्थ समाधी मंदिर आहे. ज्या ठिकाणी समर्थांवर अग्निसंस्कार झाले त्यावरच हे मंदिर उभारले आहे. ही समाधी कोणीही तयार केलेली नसून स्वयंभू समाधी आहे अशी मान्यता आहे. ज्या ठिकाणी समर्थांच्या देहावर अग्निसंस्कार केले त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ही समाधी निर्माण झाली आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वाभिमुख गणेश मूर्ती आहे. ही मूर्ती दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात वर्णन केल्याप्रमाणे आहे. गणपतीच्या मागे श्रीरामाकडे मुख असणारी दास मारुतीची मूर्ती आहे. सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे असलेल्या श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडतात. व्यंकोजी राजे यांच्या निमंत्रणावरून समर्थ रामदास तंजावरला गेलेले असताना तेथे अर्णीकर आडनावाच्या अंध कारागिरांकडून पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुती यांच्या सुंदर मूर्ती घडवून घेतल्या. श्री समर्थांनी देह ठेवण्यापूर्वी 5 दिवस आधी स्वहस्ते या मूर्तींची पूजा केली आहे. मंदिराच्या परिसरात अशोकवन, वेणाबाईंचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाईंचे वृंदावन या वास्तू आहेत. श्री समर्थ दिनांक 22 जानेवारी 1682 रोजी श्रीरामपदी विलीन झाल्याची बातमी समजताच छत्रपती संभाजीराजे व रामचंद्र अमात्य गडावर आले. छत्रपती संभाजीराजांनी श्री समर्थ समाधी मंदिर व त्यावर श्रीराम मंदिर इसवी सन 1682 मध्ये अवघ्या 2.25 महिन्यात बांधले. गडाच्या पश्चिम टोकावर श्री समर्थ स्थापित धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे.
पवित्र अशा महाराष्ट्र भूमीवर जेव्हा यवनांनी आक्रमण केले, हिंदू धर्माचा ऱ्हास सर्वत्र होत होता. अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार यांचं राज्य सर्वत्र पसरलेलं होतं. अशा राष्ट्राचं कल्याण करणारी गर्जना महाराष्ट्रात दुमदुमू लागली. ती म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींची. जय जय रघुवीर समर्थ. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजवैभव संपन्न व पराक्रमी राजांच्या मागे सद्गुरु रूपाने समर्थ रामदास स्वामी उभे राहिले आणि ह्या महाभयंकर अशा संकटापासून शिवरायांनी आणि समर्थांनी आपलं रक्षण केलं. शत्रूच्या गोटातील प्रत्येक गुप्त माहिती शिवरायांपर्यंत पोहोचवणे, बलोपासनेच्या माध्यमातून तरुणांना तयार करून शिवरायांच्या कार्यासाठी त्यांना जोडणे आणि शिवरायांचा मावळा वाढवणे, शक्ती भक्तीचा सुरेख संगम म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी. समर्थ म्हणजे राष्ट्राचा संस्कार, समर्थ म्हणजे राष्ट्राचा कणा. संपूर्ण राष्ट्राचे कल्याण करण्याची व हिंदुस्थानाला महासत्ता बनवण्याची ताकद समर्थांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेत आणि त्यांच्या आदर्श जीवनात आहे. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या बुरुजाजवळ धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे. मूळ छोटेखानी मंदिराच्या सभोवती नवीन सुंदर व प्रशस्त मंदिर बांधलेले आहे. असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी एकांतात काही विचारविनिमय, चर्चा, खाजगी मसलती करण्यासाठी याच मंदिरात भेटत असत. मंदिराच्या समोरच किल्ल्याचा तट आहे आणि तिथून आपल्याला दिसत आहे उरमोडी धरण. पावसाळ्यात हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन समाधी मंदिरावर परत येत असताना साधारणपणे मध्यावर तटाच्या कडेजवळ ब्रह्मपिसा स्थान आहे. येथे हनुमान मूर्ती आहे. एक दिवस आपल्या शिष्यांच्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी समर्थांनी सर्वांगाला शेंदूर फासला. मळवट भरून हातात तलवार घेऊन वेळ लागल्याप्रमाणे शिष्यांच्या मागे धावू लागले. सगळे घाबरले. एकटे कल्याण स्वामी न घाबरता पुढे आले व समर्थांचे पाय धरत म्हणाले, गुरुमाऊली, खुशाल मारा. आपल्या हातून मरण आले तर मोक्षच मिळेल. समर्थ प्रसन्न झाले. ही घटना जिथे घडली तिथे मारुतीची मूर्ती स्थापन करण्यात आली. आता आपण कल्याण स्वामी उडी स्मारक या ठिकाणी जात आहोत. एकदा श्री समर्थ रामदास स्वामी व कल्याण स्वामी फिराव्यास गेलेले असताना समर्थांची छाती वाऱ्याने उडून कड्याखाली गेली. तेव्हा समर्थ म्हणाले, कल्याणा, छाती उडाली बघ. समर्थांचे बोल ऐकताच कल्याण स्वामींनी आपल्या जीवाची पर्वा न करता कड्यावरून उडी मारली आणि ती छाती जमिनीवर पडण्यापूर्वीच हातात धरली. तसेच जिथे कल्याण स्वामींची खाली उडी पडली त्या ठिकाणी कल्याण स्वामी मंदिर बांधले आहे. ज्या ठिकाणावरून कल्याण स्वामींनी उडी मारली त्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे. घोडाळे तळ्याच्या पुढे आल्यानंतर चुन्याचा घाणा दिसतो. तिथून पुढे चालत आल्यावर एक वास्तू पाहायला मिळते. बांधकाम आणि रचना पाहून असे वाटते की ही कदाचित जुन्या काळातील मशीद असावी. बाहेरून गोलघुमट रचना दिसते. इथून पुढे गेल्यावर अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगलाई देवीची मूर्ती समर्थांना अंगापूर गावातील डोहात सापडली. अंगलाई देवीच्या मूर्तीबरोबरच सापडलेल्या रामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे करण्यात आली. देवीची मूर्ती चतुर्भुजा असून महिषासूर मर्दिनी रूपात आहे. मूर्तीच्या मागे पितळी महिरप असून कीर्तिमुख कोरलेले आहे. मंदिर परिसरात जुन्या काळातील शिल्प आहेत. मंदिरासमोर एका बुरुजावर धर्मध्वज स्तंभ आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण या किल्ल्याला आवर्जून भेट द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.